आपुलकीचा कट्टा या अभिनव उपक्रमाचा प्रसिद्ध उद्योजक रवींद्र खिलारे यांच्या हस्ते शुभारंभ। युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। याचाच एक भाग म्हणून संस्थेच्या संकल्पनेतून सांगलीमध्ये आपुलकीचा कट्टा या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ झाला। या कट्ट्याच्या माध्यमातून प्रत्येक शनिवारी लाईव्ह गप्पागोष्टी रंगणार असून त्यामध्ये ओळख शिवरायांची, भ्रमंती गडकिल्ल्यांची, हरवलेला चावडी कट्टा, पारावरच्या गप्पागोष्टी, बचपन से पचपन तक, विचारांची देवाणघेवाण, सांगलीच्या पाऊलखुणा याविषयी संवाद जोपासले जाणार आहेत। विभक्त कुटुंब पद्धत, धक्काधक्कीच्या धावपळीच्या युगामध्ये ताणतणावातून मुक्त होण्यासाठी या कट्ट्याचा उपयोग होणार आहे। यापूर्वी चला आनंदाने जगूया, गडकिल्ल्यांची सफर, सायकलिंग, ट्रेकिंग असे विविध उपक्रम या संस्थेने राबवले आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष युवराज शिंदे यांनी दिली। या संकल्पनेचा शुभारंभ क्रीडाई महाराष्ट्र राज्याचे सहसचिव प्रसिद्ध बिल्डर माननीय रवींद्र खिलारे पवार यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी त्यांनी बचपन ते पचपन या विषयावर मी कसा घडलो याचे सखोल मार्गदर्शन केले। सचिव रेखा पाटील, संचालक राजकुमार पेडणेकर यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून मुलाखत घेतली। या कार्यक्रमाचे आयोजन जितेंद्र भोसले, श्रीकांत पाटील, भारती पाटील, जयंत निरगुडे, मकरंद पेडणेकर, ललिता घाडगे यांनी केले। सर, तुमचं पुन्हा एकदा आमच्या आपुलकीच्या कट्ट्यावरती सहर्ष स्वागत। सर्वप्रथम आम्हाला सर्वांना सर तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल की आपण जी सुरुवात केली आहे आणि आपल्या अतिशय कष्टाचा जो प्रवास आहे इथपर्यंत तुम्ही जे पोहोचलात, तर सांगलीतली म्हणजे सुरुवात आपलं शिक्षण कुठून झालं आणि आपण डिग्री कुठून घेतलीत? नक्कीच मला माझ्या ज्या संघर्षमय जीवनाची कहाणी सगळ्यांना सांगायला आवडेल। तत्पूर्वी मी आज युवराज शिंदे साहेबांचं आभार मानतो की आज या आपुलकीच्या कट्ट्यात आणि पहिल्याच कार्यक्रमाला त्यांनी माझी निवड केली आणि युवा विकास कल्याणकारी मंडळाअंतर्गत जे काही कार्यक्रम आपण राबवत आहे सर, ते खूपच कौतुकास्पद आहेत। यापूर्वी आपला संपर्क आर्टिकल्सच्या माध्यमातून आपल्या एका ह्याच्यामध्ये मासिकामध्ये मी एक आर्टिकल दिलं की सांगलीच्या पायाभूत सुविधा कशा पद्धतीच्या असाव्यात आणि त्या अंतर्गत आपण तेव्हापासून आज दोस्त झालेलो आहोत आणि इथून पुढे देखील आपल्या विकास कार्यक्रमामध्ये मी नक्कीच आपल्या सहभागी व्हायला मला आनंद वाटेल। तर सुरुवातीला जो काही मॅडम तुम्ही मला प्रश्न विचारला की ही संघर्षमय कहाणी कशी सुरू झाली आणि काय, तर थोडीशी कौटुंबिक पार्श्वभूमी सांगताना आनंद होईल की माझे वडील देखील सिव्हिल इंजिनियर होते आणि इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये त्यांनी काम करत असताना त्यांच्यासोबत जाऊन त्या ज्या सिव्हिल लाईनमधल्या कामांचं जे अट्रॅक्शन मला झालं होतं, कारण जेव्हा मे महिन्यात सुट्टी लागायची तेव्हा मी वडिलांच्या सोबत त्यांच्या कामावर जात होतो आणि कुठंतरी त्यावेळी मी हा विषय केला की आपण देखील सिव्हिल इंजिनियर बनायचं आणि हा विषय मला वाटतं 8वीतच फिक्स झाला होता की आपण रिअल इस्टेट डेव्हलपर आणि सिव्हिल इंजिनियर हा विषय करायचाच। आणि या माध्यमातून मग मी 10वी आणि 12वी झाल्यानंतर लट्टे एज्युकेशन सोसायटी या पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमाला प्रवेश घेतला आणि त्याच्यानंतर माझा हा 3 वर्षाचा डिप्लोमा कोर्स झाल्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग मी बाहेर पडलो आणि आज आपण मराठा आपण होतो ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळं आपल्याला त्यावेळी सरकारी जी नोकर भरती आली होती तर ती 0 बजेटमध्ये ती बंद झाली होती आणि कुठंतरी डिप्लोमा घेऊन आपण वडिलांच्या डिपार्टमेंटमध्ये इरिगेशनमध्ये आपण सर्व्हिसला जॉईन व्हायचं हा कुठेतरी कन्सेप्ट डोक्यात होता। तर अनावधानानं तो जमला नाही आणि अनावधानानं मला व्यवसायात पडावं लागलं आणि मग आता व्यवसायच करायचा आहे म्हणलं त्यासाठी थोडंसं त्या व्यवसायातला अनुभव पाहिजे आणि याच्यासाठी मी आपल्या कारखान्यावरच्या वसंतबाजाराची बिल्डिंग तिथं सुरू होती आणि त्या बिल्डिंगवर मी साईट इंजिनियर म्हणून त्यावेळी जॉईन झालो आणि नक्कीच त्या बांधकामाचा किंवा तिथल्या त्या लोकांच्या समोर राहण्याचा त्या अनुभवाचा मला खूप फायदा झाला आणि त्याच्यानंतर 1986 साली मी डिप्लोमाहून बाहेर पडल्यानंतर मी येत नाही का बोला सर तुम्ही। कॉन्ट्रॅक्ट मी 1990 साली केलं सुरू। 4 वर्ष मी विविध कामावर जाऊन माझा एक्सपिरियन्स घेतला। त्याच्यानंतर मी काही सरकारी कामं देखील मिळवली त्या दरम्यान
आणि त्यानंतर काही शासकीय कामाच्या माध्यमातून मग इरिगेशन डिपार्टमेंट PWD डिपार्टमेंटकडे असेल तो देखील अनुभव मी घेतला आणि प्रत्यक्षात माझं स्वतःचं जे कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम सुरू झालं ते 1990ला झालं. आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टी बघून आमच्या जे विश्रामबागमधल्या एका व्यक्तीनं की बाबा ही पोरं काहीतरी खरं उन्नरे आहेत, व्यवस्थित काम करतायत, सरळ मार्गी आहेत आणि त्यांनी पहिला आमच्या ऑफिसमध्ये येऊन मला म्हणाले की आमच्या घराचा वरचा मजला बांधायचा आहे आणि हे काम तुम्हाला आम्ही देतो. तो क्षण एक आनंद होता की आज पहिलं कॉन्ट्रॅक्ट मला त्या दिवशी मिळालं होतं आणि तोच एक माझ्या आयुष्याला एक कलाटणी देणारा दिवस असं म्हणायला हरकत नाही. सर, तुमच्या या सगळ्या म्हणजे चर्चेतनं एकच मला असं म्हणावं असं वाटतंय खरंच तर, आत्ताच्या मुलांसाठी म्हणजे पालकांना जे वाटतं की मुलांनी हे करावं ते करावं, त्यापेक्षा मुलांना ज्याची आवड आहे, जसं तुम्ही आत्ता म्हटलात की मला बाबांकडे बघून तुम्हाला त्या इंजिनियर व्हावं असं वाटत होतं आणि ते तुमच्या मनातली इच्छा तुम्ही आधी पूर्ण केलात की तुम्हाला काय व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तुमचा प्रवास सुरू केला. त्यामुळं जे जे काही एक एक टप्प्यावरती येत जाईल तुमच्याकडं त्याचं तुम्ही म्हणजे संधीचं सोनं करत इथपर्यंत आलात. त्यामुळं आता तुम्ही जे असोसिएशनमध्ये सर काम करता आहात तुमच्या क्षेत्रातल्या, त्याबद्दल तुमचं म्हणजे काय सांगायला आवडेल? आता गेली 30 वर्ष जवळपास मी या रिअल इस्टेट क्षेत्रात काम करतोय आणि मला वाटते क्रेडाईच्या प्लॅटफॉर्मवरचा माझा प्रवास सुरू झाला 2009 साली. 2009 साली त्या संस्थेचा मी सभासद झालो आणि 2012 आणि 14 या काळात मी डायरेक्टरपदी गेलो होतो. संस्थेचं काम करत असताना जे काही संस्थेची कामं असतात, जे एक्झिबिशन्स असतात, ती कुठंतरी एक चांगल्या प्रकारे एखादी जबाबदारी घेऊन जेव्हा आपण निभावतो त्यावेळी सगळ्यांच्या समोर आपण येतो आणि त्या माध्यमातून कुठेतरी विचार झाला की बाबा डायरेक्टर बॉडीमध्ये घ्यायला हा सभासद योग्य आहे. आणि त्या अनुषंगाने मी 12 ते 14 डायरेक्टर होतो आणि 14 साली माझी सांगली क्रेडाईच्या सचिवपदी निवड झाली 2014ला आणि तिथून पुढं आज 10 वर्ष होत आहेत, जवळपास 2023 आहे. तर त्या क्रेडाईच्या प्लॅटफॉर्मवर मी उपाध्यक्षपद भूषवलेलं आहे आणि गेली 4 वर्ष मी क्रेडाई सांगलीचा अध्यक्ष होतो. आणि कुठंतरी क्रेडाईच्या माध्यमातून आज बांधकाम व्यावसायिकांचा व्यवसाय कसा वृद्धिंगत होईल आणि आज बांधकाम व्यवसायाबद्दलचे जे नवीन कायदे आलेले आहेत त्यामध्ये रेरा असेल, GST असेल आणि विविध प्रकारचे असे विषय नवीन कायदे आलेले आहेत, तर त्या कायद्यांचा अभ्यासपूर्ण मार्गदर्शन त्या आपल्या व्यावसायिकाला, आपल्या व्यवसाय बंधूला कसं मिळेल. आज सांगलीमध्ये जवळपास 170 बांधकाम व्यावसायिक आहेत, सांगली मिरज कुपवाड हद्दीमध्ये. तर आज त्या प्रत्येक सभासदाला त्याचा व्यवसाय कसा वाढेल याची जी काळजी गेल्या 4 वर्षात मी माझ्या परीने घेतली. मग त्यावेळी कुठेतरी माझ्या कुटुंबाकडे जरा वेळ मला द्यायला झालेला नाही आहे किंवा स्वतःचा व्यवसाय थोडासा माझा याच्यामुळे थोडासा कमी झाला असेल. लाखो रुपये कदाचित मिळवले नसतील पण लाख मोलाची माणसं त्या 4 वर्षात मी खूप मिळवली आणि तो जो आनंद आहे तो कुठेतरी एखादी मोठी रक्कम मिळवण्यापेक्षा कदाचित चांगला आहे, तो निश्चित चांगला आहे असं मला वाटतं. सर, हेच आत्ता तुम्ही जे वक्तव्य केलं या वक्तव्याला अनुसरूनच प्रश्न घेईन की तुम्ही आज लाख मोलाची माणसं कमवलीत, त्यामुळेच आजच्या कार्यक्रमाला आम्ही आपुलकीचा कट्टा चालू करत असताना, त्याचा शुभारंभ करत असताना तुम्ही आज प्रमुख पाहुणे म्हणून आहात. समाजात काम करत असताना किंवा जेवण व्यतीत करत असताना समाज उपयोगी आपण काम करत आहात, म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला बोलवता आलं. आत्ता जी तुम्ही तुमचा जीवन प्रवास उलगडला त्या अनुषंगानं पुढचं सांगेन की आजचा जो विषय आहे आपुलकीच्या कट्ट्याचा, लहानपणापासून इथे जी आता ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत, तो जो प्रवास आहे, आत्ताची हल्लीची तरुण पिढी शिक्षणात असेल, व्यवसायात असेल, नोकरी लागत नाही म्हणून नैराश्य येतं. त्यातून तुमचा काळ कसा होता? तुमचाही काळ तेवढाच खर्चड असणार आहे. तुम्ही किमान वडिलांना डोळ्यासमोर ठेवून तुमचा प्रवास चालू करा. तर नवीन पिढीसाठी तुम्ही काय सांगाल? निश्चितच थोडंसं आज सगळेजण मला वाटतं आज 55च्या आसपास आहेत आणि आपला विषय देखील 55 से 55 तक आहेत. मला वाटतं आपल्या पिढीनं जे या आता आयुष्यात मागच्या जे बदल बघितलेले आहेत ते मला वाटते कदाचित इथून पुढे कोणी बघतील असं मला वाटत नाही आहे. कारण आज आपण लहानपणाचे आपले खेळ असतील, आपलं शालेय जीवन असेल, लहानपणाचे आपण खेळलेलं खेळ असतील किंवा आपण जे पद्धतीने शाळेला गेलो, आज आपण दप्तरात पाटी पेन्सिलीवर लिहून घेऊन जात होतो आणि ते शाळेत जाईपर्यंत ती पिशवीला घासून ते पुसत होतं आणि परत जाऊन शाळेत त्याच्यावर आपण गिरवत होतो. आणि आज तुमच्या हातात डायरेक्ट लॅपटॉप आलेला आहे. ही जी प्रगती झालेली आहे, निश्चित प्रगती ही चांगलीच आहे. आज ह्या मुलांना त्याची गरज देखील आहे. पण कुठेतरी मला वाटतं एक कौटुंबिक जे काही
हे आहे कौटुंबिक नाळ जी आहे ती कुठंतरी आज थोडी कमी व्हायला लागलेली आहे. आज त्या काळात आम्ही आई वडिलांचा जो काय आदर करत होतो तर तो कुठंतरी थोडा या नवीन पिढीकडून होत नाही असं दिसतंय. आणि ही लोक कुठंतरी समाजाशी त्यांची नाळ तुटत चाललेली आहे. ही लोक एकलकोंडी होत चाललेली आहेत आणि कुठंतरी त्यामुळे ही लोक लगेच ताणतणावामध्ये येतात आणि त्यामुळे एखादी गोष्ट आणि शैक्षणिकदृष्ट्या ते सक्षम आहेत. खूप चांगल्या प्रकारे सगळे मुलांच्यात खूप चांगल्या प्रकारे शैक्षणिक पात्रता आहे. पण आज त्यांना काही गोष्टी सहज उपलब्ध झालेल्या आहेत. तशाच सगळ्याच गोष्टीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन होतोय आणि एखादी गोष्ट मग सहज नाही मिळाली तर ती कुठंतरी त्या डिप्रेशनमध्ये जात आहेत असं मला वाटतंय. आणि त्याच्यासाठी एकच गोष्ट आहे की कौटुंबिक नाळ ही शेवटपर्यंत तुमची टिकली पाहिजे. आई वडिलांच्या बरोबरचा जो रिस्पेक्ट आहे तो राहायला पाहिजे. एकत्र कुटुंब पद्धती आणि विभक्त कुटुंब पद्धती जी जुनी होती एकत्र कुटुंब पद्धती त्याच्यामुळं त्यामध्ये ज्यावेळी आपण अशा प्रकारे एखादी अडचण एखाद्याला येत होती त्यावेळी आम्ही पण डिप्रेस झालो नाही का, त्यावेळी झालो असणार आहे. पण तो विषय आम्ही सगळ्यांच्या समोर मांडू शकत होतो आणि त्यातून आम्हाला जे सल्ले मिळत होते आमचे काका असतील, आमचे आजोबा असतील, आमची आजी असेल, तर हा कुठेतरी विषय आज आपण या विषयाला दुरावत चाललोय. आणि जी विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहे आज नवरा बायको आणि 2 मुलं आणि ती देखील आज या सोशल मीडियामुळे इतकी दुरावत चाललेली आहे. सोशल मीडिया ठीक आहे आता अलीकडे 10-12 वर्ष 15 वर्षात आला. मोबाईल 2000 साली आपल्याकडे आला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी क्रांती घडत गेली त्यामुळे आज सगळं जग आपल्या हातात आलेलं आहे. त्यामुळे कुठंतरी थोडासा या मुलांच्या मध्ये नक्कीच बदल झालेला आहे. आणि जी ताकद आपल्याकडं अडचणी आणि संघर्ष करायची होती ही संघर्ष करायची ताकद मला वाटते कुठेतरी या मुलांच्या मध्ये थोडीशी कमी दिसून येते आहे आणि त्यामुळे ही कुठेतरी नैराश्याच्या गर्तेत जाताना दिसत आहे. पण नक्की त्यांच्याकडं तेवढं कॅलिबर आहे. थोडंसं त्यांना काउन्सिलिंग करायची गरज आहे आणि नक्कीच ती मुलं चांगलं काही ते करू शकतात. नक्कीच सर, तुम्ही आता काउन्सिलिंग करण्याची गरज आहे म्हणला आणि एक युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेची स्थापना केल्यानंतर आपली एक सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही विविध गड किल्ल्यांचं ट्रेकिंग चालू केलं, सायकलिंग किंवा महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करायला लागलो. तुम्ही जे आत्ता सांगितले की मुलांचं प्रबोधनात्मक झालं पाहिजे आणि मुलांपर्यंत नवीन आणि जुन्या लोकांचे संस्कार जपले गेले पाहिजे. त्यासाठीच आम्ही 3 वर्षापूर्वी चला आनंदाने जगूया म्हणून एक संकल्पना आणली. त्या संकल्पनेतून एक कुटुंब तयार करण्याचा प्रयत्न करतोय. जे आज विभक्त कुटुंब पद्धती आपल्याला मिळते पाहायला, त्यामुळं काय होते, संवाद साधण्यासाठी व्यक्ती हरपत चाललेले आहेत. फेस टू फेस संवाद होत नाही. आईवडिलांचा आदर्श किंवा मार्गदर्शन हे तर दूरची गोष्ट झाली. कामानिमित्त असेल, नोकरीनिमित्त असेल, मुलं आज बाहेर किंवा परदेशात जायला लागली. त्यामुळं त्यांचं राहणीमान किंवा अलीकडची जगण्याची पद्धत बदलली. खर्च आर्थिक असेल किंवा बाकीच्या ह्या व्यापात त्यांचा जो ताणतणावाचं प्रमाण वाढायला लागले. त्याच्यासाठी तुम्ही काय समाजासाठी काय मार्गदर्शन कराल किंवा एक सर्वसामान्य नागरिकांनी काय करायला हवं म्हणजे ती आपुलकी जपली जाईल? नक्कीच एक सगळ्यांची सामूहिक जबाबदारी असं मला ती वाटते. प्रत्येक घरात हा विषय आहे, प्रत्येक घरात ही अडचण आहे. नवीन पिढी कुठंतरी आज थोरा मोठ्यांचा आज रिस्पेक्ट करत नाहीये असं हे चित्र सगळीकडेच आहे. तर मला वाटतंय कुठंतरी याला प्रबोधनात्मक त्या मुलांना थोडंसं आपल्या पूर्वाश्रमीचे जे ऐतिहासिक प्रसंग असतील, आज शिवाजी महाराजांचा इतिहास जर घेतला, आज शिवाजी महाराजांना जे नेतृत्व गुण लाभलेले आहेत तसे नेतृत्व गुणाचे आज त्याचे दाखले जगभर दिले जात आहेत. तर कुठंतरी शिवाजी महाराजांचा इतिहास, राष्ट्रमाता जिजाऊची शिवाजी महाराजांना शिकवण आणि शिवाजी महाराजांच्याकडून संभाजी महाराजांच्याकडे आजी पण पाहिजे. विभक्त कुटुंबावरती त्याला मिळत नाही आहे तर ती आजी आजोबांचं त्याला म्हणजे म्हणतो ना कवच, तर ते कवच आपण देण्याचा प्रयत्न करूया. ते आजी आजोबा त्याला नक्कीच त्या गोष्टी सांगून त्याचं कुठंतरी ट्रान्सफॉर्मेशन करतील असं मला वाटते. आणि तिथं कुठंतरी आपल्या मग या आईवडिलांची जबाबदारी येते. तर एकत्र कुटुंब पद्धती ही किती चांगली होती किंवा त्याच्या माध्यमातून आज आपली मुलं कशी सुसंस्कृत निपजत होती. कारण शालेय जीवनापासून आजी आजोबांचा त्यांना हे पाहिजे, त्यांच्याशी संवाद पाहिजे. पण आज आपण घरातली महिला देखील आज बाहेर पडलेली आहे, खांद्याला खांदा लावून पुरुषांचे काम करते आणि कुठंतरी आपले
असे प्रॉब्लेम्स होऊन बसलेले आहेत की ते आजी आजोबा आज आपल्याला अडगळ वाटू लागलेले आहेत. तर ते कुठेतरी आपल्याला घरात परत आणून ठेवले पाहिजेत आणि त्या माध्यमातून त्या घराचा जो उद्धार होणार आहे तो नक्कीच मला वाटते आपण सगळ्यांनी त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. निश्चितच सर, तुम्ही आता जसं म्हटला त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे बचपन से पचपन तक आपण घेतले. पण ह्या बचपन से पचपन तक प्रत्येकाच्या हातामध्ये एक आता मोबाईल नावाची वस्तू येऊन टेपल्या, जिनं लहान मूलसुद्धा आता हल्ली आपण बघतो की बाबा मुलाला आमच्या मोबाईल दिल्याशिवाय रडायचं थांबत नाही. इथंपासून आजोबा काय मोबाईलमध्येच गुंग आहेत इथंपर्यंत. म्हणजे हे संपूर्ण विश्व जे आहे बचपन से पचपन तक हे मोबाईलनं व्यापले. याच बाबतीत सोशल मीडिया हा जितकं चांगलं आहे त्याच्या कितीतर पटीनं त्याचे वाईट परिणाम दिसत आहेत. त्याचबरोबर घरामध्ये टी व्ही नावाचं जे काही साधन आहे हे पूर्वी समाजाला सुशिक्षित करायचं, चांगल्या गोष्टी दाखवायचं, पण आज त्याच्यावर ज्या सिरियल्स आहेत त्या नाती नासवायचं काम करत आहेत. तर यापासून नक्कीच सावध व्हायला लागेल. तर त्या बाबतीत आजच्या बचपन से पचपन तक सर्वांसाठी असा एक मोलाचा संदेश आपण काय द्याल बरं? नाही, आज सगळ्यांच्या हातात जग आलेलं आहे त्या मोबाईलच्या माध्यमातून आणि मला वाटते प्रगती ही निश्चितच सगळ्यांच्यासाठी चांगली असते, पण त्या प्रगतीच्या मागे एक अधोगती पण लपलेली आहे. तर त्या मोबाईलमधून त्या टी व्हीमधून काय चांगलं घ्यायचं आणि कुठलं वाईट घ्यायचं नाही आहे हे कुठंतरी प्रत्येकाच्या आपल्या स्वतःच्या मनावर जो व्यक्ती आज सक्षम झालेला आहे की वैचारिक पातळीनं, आणि आज आपली मुलं वैचारिक पातळीनं खूप आधी सक्षम झालेले आहेत असं मी म्हणेन. आज तुम्ही जसं म्हणला की लहान मुलाला जे कळते मोबाईलमधले ऑपरेशन ते आज आपल्याला कळत नाही आहे. तर कुठंतरी तो त्या वैचारिक पातळीवर गेलेला आहे. तर त्यावेळी त्याचं त्याला स्वतःला तिथं कळणं गरजेचं आहे. वयाच्या एका टप्प्यावर कुठं जर आपण पौंगाडावस्थेत जे असताना तर त्याच्यावेळी त्या अवस्थेत देखील ह्या मोबाईलचे खूप वाईट परिणाम होत आहेत. तर कुठंतरी त्यानं त्याचं कंट्रोल, त्याचं नियंत्रण स्वतःवर, आणि त्याच्यासाठी मग आईवडिलांचा धाक म्हणण्यापेक्षा आईवडिलांनी आपल्या एका शिक्षकी कुटुंबात एखादा जेव्हा वडील नाही शिक्षक असतात आणि तो शिक्षकाचा मुलगा कसा त्यांच्या ह्याच्यात वाढत असतो तसं प्रत्येक घरात आई आणि वडील हे शिक्षकच आहेत. ते कुठल्या शाळेत गेले नाहीत म्हणून ते शिक्षक होऊ शकत नाहीत. तर आई आणि वडील हेच आपले पहिले शिक्षक आहेत. आणि आई वडिलांची आज समाजामध्ये काय पद्धतीने त्यांनी वाटचाल केलेली आहे हे कुठंतरी त्या मनात त्याच्या विचाराचं काहूर हे उठेल. त्यावेळी तो त्या सोशल मीडियापासून चांगलं काय घ्यायचं आणि वाईट काय घ्यायचं नाही हे जेव्हा तो विचार करायला लागेल त्यावेळी मला वाटतं तो विषय पुढं चांगल्या पद्धतीने त्याला देता येईल. कारण हे कुणाला असं सांगून हे आपल्याला अडवता येणार नाही आहे. एखाद्याला किती आपण सांगणार आहे ते सांगून नाही तर त्याचं त्यानं स्वतः ठरवायला पाहिजे. कुठंतरी निश्चित मुलींच्या बाबतीत मी म्हणेन आईनं मुलीला दटवलंच पाहिजे. मोबाईलचा किती तू वापर करायला लागल्यास, तू इतक्या वेळ कुणाशी बोलायला लागले रे, त्यावेळी तू रात्री जागून व्हॉट्सअप का बघतेस, या गोष्टीचा धाक आईनं मुलीसाठी हा ठेवलाच पाहिजे. कारण आज हे सगळ्यांच्या हातात आलेलं आहे. याला आपल्याला म्हणजे कुणाला नाही म्हणता येत नाही. ही काळाची गरज झालेली आहे. याच्यामुळं आज आपण एका क्षणात जगाशी जोडलं गेलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी याचा चांगल्या उपयोगासाठी आपल्याला ते तयार झाले. पण काही आपण त्याचा फोकस चेंज करून काही वेळा मुलं डायव्हर्ट होऊन त्याचा वाईट उपयोग पण करत आहेत. तर त्यावेळी त्या आई वडिलांचा रोल येतोय. त्या योग्य वेळी त्याला दटवणं हे अजूनही आपलं काम आहे. आज प्रत्येक घरातली जर परिस्थिती बघितली तर थोडा मुलांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. थोडंसं आपल्याला म्हणजे तुम्हाला काय कळतंय यातलं हा विषय प्रत्येक घरात आहे. तुम्हाला काय कळतंय, मला जास्त कळतंय, हा विषय कुठेतरी आहे. पण यातूनच आपण त्याचा नाद न सोडता आपण आपल्या ह्याच्यावर स्टिकअप राहिलं पाहिजे. मुलीला आईनं हे शेवटपर्यंत सांगितलंच पाहिजे काय वाईट आहे आणि काय चांगलं आहे. आज मुलगी तुमची जेव्हा वयात येते तेव्हा ती तुमची मैत्रीण झालेली असते आणि प्रत्येक गोष्ट तिच्याबरोबर तुम्ही ओपन हार्टेड बोला, तिला मैत्रीण म्हणून तिच्याशी शेअर करा. आणि नक्कीच मला वाटते पूर्वीपेक्षा आज आपल्याला त्या इतर सगळ्या बाबतीत एक स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि ते स्वातंत्र्य सांगत असताना त्याच्या बाबतीतलं वर्णन करत असताना आई तिची मैत्रीण म्हणून जेव्हा तिला सांगेल, आज टी व्हीमुळे सगळ्या गोष्टी ओपन झालेल्या आहेत, कुठेही कुठली गोष्ट लपून राहिलेली नाही आहे. तर त्यामुळं हे आईचं कार्य आहे की तिनं आपल्या मुलीला कशा पद्धतीने घडवायचं आहे हे जरी हातात असलं तरी ती एका नियंत्रणाच्या एका परिघाच्या बाहेर जाता कामा नये. आणि तरच मला वाटतं इथनं पुढं हा विषय चांगल्या प्रकारे राहील असं मला वाटतं. निश्चितच सर,
अगदी छान बोललात तुम्ही. म्हणजे व्यक्त होणं खूप हल्ली काय गरजेचं. व्हायला लागलंय, हा. व्यक्त व्हायला जागाच नाहीत. आता आपुलकीचा कट्टा मुळात सुरू करण्याचा उद्देशच आहे हो आहे, की बरोबर. कोणत्याही वयाची व्यक्ती इथे येईल आणि ती व्यक्त होईल. हल्ली काय व्हायला लागलंय, आनंदाच्या गोष्टी असतील किंवा दुःखाच्या असतील तर ते सुद्धा माणूस आता स्टेटस ठेवून फेसबुकवर टाकून सोशल मीडियावरच व्यक्त करायला लागलाय. त्याला हक्काचा रडायलाही खांदा नाही किंवा आनंदानं मिठी मारायला त्याला अशी मिठीच नाही आहे कुठं. अगदी तर हे आता जे पूर्वी होतं, घरची नाती असतील, मित्रमंडळ असेल, तर तेच निर्माण होण्यासाठी आपण हा आपुलकीचा कट्टा निर्माण करत आहोत. पूर्वी आनंदसुद्धा आपण वाटायचो आणि दुःखसुद्धा व्यक्त करायचो. तर हल्लीच्या पिढीनं सोशल मीडियावर सुद्धा हे व्यक्त न करता प्रत्यक्षातही व्यक्त केलं पाहिजे, असा संदेश आपल्याकडून मिळाला. यस, नक्कीच नक्कीच. तर आणखीन एक विचारायला आवडेल, तुमच्या संपूर्ण आयुष्याच्या जीवन प्रवासामध्ये तुमच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण जर सांगावासा वाटेल आपणाला तर तो आपण कोणता सांगाल? आनंदाचे क्षण भरपूर आले, पण एका खडतर प्रवासानंतर आले. तर नाही, आम्हाला सर दोन्ही ऐकायला आवडेल Yes, की आयुष्यातला कसं आहे, आनंदाचे क्षण खूप येतात, पण अशी एखादी वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येऊन गेलेली असते की तिथं तो आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरलेला असतो. तर तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट किंवा आलेला खडतर एखादा प्रसंग की त्यातून तुम्ही आयुष्याला निश्चित दिशा देऊ शकला, तो आम्हाला निश्चितपणे ऐकायला आवडेल. नक्कीच आहे तसा विषय. ज्यावेळी सुरुवात केली प्रत्यक्ष व्यवसायाला, व्यवसाय हा आमच्या घराण्याचा पिंड नव्हता. कोणी आजपर्यंत आमच्या घरी व्यवसाय केलेला नव्हता. तर नक्कीच हा विषय जेव्हा अनादानानं स्वीकारावा लागला तर यात आपण झोकून देऊन काम करायची ही आपली पहिल्यापासून सवय आहे. ते शालेय अभ्यास असेल, हायस्कूलचा अभ्यास असेल, इतर कुठलीही जबाबदारी दिली असेल तर व्यवसाय देखील त्याच पद्धतीने करायचा. आणि ज्यावेळी तुम्ही व्यवसाय सुरू करत असताना, आज पहिल्यांदा सगळ्यांचा अडचण असते ती आर्थिक बाब कशी सांभाळायची. आणि ज्यावेळी एखादा व्यवसाय सुरू करत असताना एखादी व्यक्ती आपल्या घरी येते आणि ज्यावेळी हे एवढे पैसे घ्या आणि माझं वरचं काम करा, इथं तुमची आर्थिक चिंतासुद्धा मिटली होती आणि तुम्हाला एक नवीन काम मिळालं होतं. कुठंतरी ती 4 वर्ष ती व्यक्ती मला बघत होती, ती आमच्या गल्लीतच राहत होती ती व्यक्ती. आणि बाबा हा इंजिनियर झालेला मुलगा कसा वागतो, काय करतो, काय याचं चालू आहे, ही व्यक्ती समोरून बघत होती. आणि ती व्यक्ती डायरेक्ट येऊन जेव्हा घरी तुमच्या 25,000 रुपये घेऊन येते आणि हा तू माझा बाबा वरचं माझं काम करायचं, हे काम मी तुला दिलेलं आहे, मला तुझ्यावर विश्वास आहे, हा एक प्रसंग अंगावर शहारे देऊन जाणारा होता. कारण कुठंतरी त्या माझ्या 4 वर्षाच्या मेहनतीला ते आलेलं फळ होतं. माझं ते रेग्युलरपणा असेल, ड्युटीवर जाण्याचा, म्हणजे साईट इंजिनियर म्हणून जाण्याचा, ती त्या व्यक्तीनं बघितलं होतं आणि त्या व्यक्तीनं ते काम मला पहिलं दिलं. त्यावेळी पहिलं काम मिळत असताना मला आर्थिक चिंता नव्हती. हा माझा त्यावेळचा तो टर्निंग पॉईंट ठरला, कारण ती व्यक्तीनं पुढे येऊन त्याच्याहून पैसे दिले होते आणि तू काम सुरू कर म्हणून सांगितलं होतं. तर हा एक चांगला विषय होता. सर, हल्ली अजूनही प्रत्येक वडीलधाऱ्या व्यक्तींना वाटतं की माझा मुला शासकीय नोकरीला असावा. तुम्ही तर व्यवसायात उतरला, बाबाई तुमची नोकरीला होते तरी तुम्ही व्यवसाय स्वीकारला आणि त्यात सक्षमपणे घडला. तर नवीन पिढीला आपण काय उपदेश द्याल की थोडं सातत्य किंवा संघर्ष चिकाटी असल्याशिवाय काही घडणार नाही, पण त्यासाठी जो जाणारा वेळ आहे त्याच्यासाठी तो संयम कसा राखायला हवा, याबद्दल काय सांगाल? नक्कीच एखादा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला पहिल्या टप्प्यात यश मिळेल असं कुठलीही गोष्ट नाही आहे. तुम्हाला नक्कीच त्यात सातत्य ठेवलं पाहिजे, चिकाटी ठेवली पाहिजे आणि पूर्ण 100 नाही 200% त्या व्यवसायात दिले पाहिजेत. त्या व्यवसायाचं ज्ञान तुम्ही पहिल्यांदा घेतलं पाहिजे. त्या व्यवसायाचं नुसतं थेरॉटिकल ज्ञान असून चालणार नाही, प्रॅक्टिकली तो व्यवसाय आपण अनुभवला पाहिजे. आणि त्याच्यासाठी एक ठराविक, आज एखादी व्यक्ती जेव्हा इंजिनियर होऊन वालचंद कॉलेजमधून बाहेर पडते तर त्या व्यक्तीनं मला वाटते कमीत कमी 2 ते 3 वर्ष ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आज इंजिनियर झालो आहे, मला लगेच एवढ्या 50,000ची नोकरी तुम्हाला कोण देणार नाही आहे. मी म्हणतो ती तुम्ही मागूच नये. तुम्ही त्या 50,000ची पगार घेण्याची लायकी तुमची जोपर्यंत होत नाही, तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकत नाही, तुम्ही तुमचं नॉलेज तेवढं मिळवू शकत नाही, तोपर्यंत तुम्हाला ती 50,000ची नोकरी मागायचा अधिकार नाही असं मला वाटतं. आणि कुठंतरी हा अनुभव घेऊन तुम्ही ज्यावेळी व्यवसायात उतरता त्यावेळी तुम्ही मला वाटते सक्षमरित्या तो व्यवसाय करू शकताय. त्यामुळं नोकरीच्या मागे न लागता मराठा समाजातील पर्टिक्युलर मी बोलतो किंवा इतर आपल्या सर्व म्हणजे समाजातील वर्गातील मुलांना देखील हा सल्ला आहे, तर नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय चालू करा. आणि नक्कीच तो व्यवसाय सुरू करत असताना
त्यातलं ज्ञान तुमच्याकडे तर पाहिजे, त्या व्यवसायात असलेल्या तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन घ्या आणि व्यवसाय सुरू करत असताना कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, कोणत्या गोष्टींच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि त्यात 200% तुम्ही करा. तुमची बॅलन्स शीट काय पाहिजे आणि तुम्ही एक ठरवा, 1 वर्षात माझा व्यवसाय इथंपर्यंत होईल, 2 वर्षात असं होईल. हा कुठंतरी ध्येय ठरवल्याशिवाय तुम्ही त्यात झोकून दिल्याशिवाय तो व्यवसाय पुढे जाणार नाही असं मला वाटतं. नोकरीमध्ये कसं होतं, जस्ट ओबे द बॉस जॉब असतो तो, त्यामध्ये तुमची कुठलीही प्रगती अशी होणार नाही आहे. वैचारिक असेल, तुमची राजकीयदृष्ट्या तुम्ही जर सक्षम असाल, त्या दृष्टिकोनातनं तुम्ही जर बघत असाल तर मला वाटतं समाजातल्या सगळ्या स्तरावर तुम्हाला जर अष्टपैलुत्व गाजवायचं असेल तर व्यवसाय करण्याइतका दुसरा कुठलाही मार्ग नाही आहे. नोकरीमध्ये तुम्ही फक्त जस्ट ओबे द बॉस एका ठराविक टांग्याच्या घोड्याला लावल्यासारखं तुम्ही जा. सर, आत्ताच तुम्ही जे सांगितलं त्याच्या पुढं नवीन एक प्रश्न निर्माण झाला. समाज, कुटुंब, व्यवसाय हे करत असताना, जपत असताना तुमच्या आवडीनिवडी म्हणजे त्याला काही बगल दिली का त्या तुम्ही जोपासल्या, त्यातून तुम्ही घडत केला. तुमच्या संघटनेचं तुम्ही जिल्हाध्यक्ष 4 वर्षे होता, सेक्रेटरी होता, आता सहसचिव महाराष्ट्र राज्याचे आपण झाला आहात. तर आपण त्या संदर्भात काय सांगाल? हे राजकारण ही तुमची आवड आहे, नेतृत्व करणे ही आवड आहे का योगायोगानं तुमच्या प्रसंगानं तुमच्यावरती दिलेली जबाबदारी होती? नाही, आता कसं झालं, ज्यावेळी मी या संस्थेत सभासद म्हणून एंट्री घेतली आणि एकंदरीत संस्थेचा कारभार मी स्टेजवर नव्हतो, त्यावेळी मी खाली होतो, तर एकंदरीत बघत होतो, कुठंतरी थोडाफार विस्कळीतपणा जाणवत होता. त्यावेळच्या परिस्थितीनुसार विषय असतात. एखाद्या याला जबाबदारी आल्याशिवाय ती संस्था पण सुधारत नाही, की काही गव्हर्नमेंटचे कायदे आल्याशिवाय तुमच्या व्यवसायावर काहीतरी चाप बसल्याशिवाय तुम्ही पण त्यात व्यवस्थितपणे जात नाही पुढं, असा एक विषय झाला असेल. त्यामुळे कदाचित त्यावेळचे जे पदाधिकारी होते ते चाललंय ठीक आहे, सगळ्या सभासदांचं भलं चाललंय, काय अडचण नाही आहे, कुठंतरी आउट ऑफ बॉक्स जाऊन विचार करायची वेळ आली होती त्यावेळी. आणि मग त्या माध्यमातून प्रत्येक सभासदाला जीव लावणे ही खूप मोठी गोष्ट असते. आज 170 सभासद आहेत, प्रत्येकाला मी नावानिशी ओळखतोय, प्रत्येकाजवळ मी जाऊन बसतो. फक्त तो सभासद आहे, नवीन जॉईन झाला आहे, हे काय विषय नाही आहे. माझ्या अप्रोक्ष तुम्ही प्रत्येक एखाद्या क्रीडाच्या मेंबरला विचारू शकता. सांगायचा विषय असा आहे की जबाबदारी ही घेतली गेली की मी देखील हे करू शकतो आणि चांगल्या प्रकारे करू शकतो. मागच्या अध्यक्षांनी पण त्यांच्या परिस्थितीत खूप चांगलं काम केलं आणि नक्कीच तो विषय मला कुठेतरी पुढे आणखी चांगल्या पद्धतीने घेऊन जायचा होता. मला एक चांगली संधी ती मिळाली आणि थोडंसं कोविडमुळं माझ्या पहिल्या टेन्युअरमध्ये थोडीशी आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे, कोविडच्या काळात आपण एक 4-6 महिने काहीच करू शकलो नाही. त्या माध्यमातून मी पुन्हा दुसऱ्यांदा संधी मागितली आणि ती संधी मला सभासदांनी दिली की बाबा तुम्ही जे करत होता ते कुठेतरी त्याला ब्रेक लागला होता, पण तुम्हाला आणखी 2 वर्ष आम्ही देतो, तुम्ही तुमचं हे काम करून घ्या पूर्ण. आणि मग दुसऱ्या 2 वर्षात कोविड नंतरच्या पण तुफान काम आपण संस्थेच्या माध्यमातून प्रत्येकाचा व्यवसाय वृद्धीसाठी केलं आणि त्या माध्यमातून कुठेतरी राजकीय म्हणण्यापेक्षा समाज कार्य करण्याची दृष्टिकोन पहिल्यापासून होता. समाजावर एका अशा ठिकाणी आपण पोचलो होतो की आज समाजाकडे नुसतं घेणं नाही तर समाजाला परत देणं हा कुठेतरी वेळ आली होती. आज मी 57 वर्षाचा असताना आज मी माझे जे काही म्हणजे हे म्हणता तुम्ही खेळाच्या माध्यमातून मी आज 57 वर्षाचा असताना देखील अजून मी टेनिस बॉल, क्रिकेट, फुल पिच ग्राउंड खेळतो. क्रिकेट ही प्रत्येक भारतीयाचे वेळ आहे आणि तेच वेळ माझं देखील आहे, ती पॅशन आहे माझी. त्यामुळे हे समाजकारण किंवा क्रीडाईचा जबाबदारी स्वीकारत असताना कुठल्याही माझे जे काही छंद होते, आज माझं लिहिणं हा छंद आहे. या क्रीडाईच्या माध्यमातूनच मी कुठेतरी ती लिहायला धाडसी बनलो असं म्हणायला हरकत नाही. गेल्या 4 ते 5 वर्षात म्हणणार सचिव असल्यापासून मी सलग 10 वर्ष पेपरमध्ये माझे आर्टिकल देतोय, विविध मासिकातून मी माझे आर्टिकल दिलेले आहेत. व्यवसायाबरोबर असतील आणि त्या आर्टिकलमधून ग्राहक जागरूकता असेल, म्हणजे आपल्या व्यवसायातले कुठलेही सिक्रेट्स मी ठेवलेले नाही आहेत, ते सगळ्या ग्राहकाभिमुख केलेले आहेत की हा व्यवसाय अशा पद्धतीने चालणार आहे. पारदर्शीपणा कसा येईल, कारण आमचा व्यवसाय हा ग्राहकांवर पूर्णपणे अवलंबून आहे आणि ग्राहकाला जोपर्यंत या व्यवसायाची हे कळत नाही आहे की आज काय व्यवसायामध्ये घडतंय. पूर्वी काही ठिकाणी थोडेसे विषय झाले असतील, पण आज सांगलीचा सभासद किंवा सांगलीसारख्या इतर महाराष्ट्रातल्या शहरातील सभासद हा रेरा येण्यापूर्वी देखील रेराप्रमाणेच व्यवसाय करत होता. आज रेरा हा आला तरी त्याला कुठलाही त्याचा त्रास झालेला नाही. त्रास कुणाला झाला, जे
माल प्रॅक्टिस करत होते त्या लोकांना त्याची अडचण वाटू लागली. पण आम्ही पहिल्यापासूनच व्यवस्थितपणेच व्यवसाय करत होतो. यात कुणाची ग्राहकाची फसवणूक होणार नाही हे आमचा पहिला उद्देश होता. आणि या माध्यमातून हे काम करत असताना स्वतःचे छंद जोपासणे, पुस्तक वाचन असेल, जुने सगळे महाराजांचा इतिहास असेल, आज भगवद्गीतेचा देखील अर्थ आज माझ्या आई अध्यात्मामध्ये आहे. तर कधीतरी हा वेळ मिळाला तर आम्ही एखादा श्लोक आईकडून समजावून घेतो की इथं अर्जुनाला श्रीकृष्णानं नक्की इथं त्याची हे कशी मनाची हे कशी हे केली की पुढं जायचं होतं त्याला कुरुक्षेत्रावरून आपल्याच लोकांच्या समोर तो धनुर्धार उभारला होता. आणि त्यावेळी श्रीकृष्णानं दिलेला तो सल्ला आणि तो सल्ला आयुष्यामध्ये आपल्याला जागोजागी ते भगवद्गीतेतले प्रत्येक श्लोक उपयोगी पडत आहेत. ते कुठेतरी आई आज अध्यात्मात असल्यामुळे आम्ही ते देखील मी माहिती करून घेतलेली आहे. सर, तुम्ही सातत्याने मंडळात चाललाय मुलगा, फिरायला चाललाय, तर आईंकडनं नेहमी असतं की कुठं बोंबलत फिरायला लागलाय, कशासाठी चाललाय. तर तो मुलगा लहानपणीच घडला नाही तर सामाजिक काम कसा करू शकेल, राजकीय काम कसा करेल. हल्लीचं विस्कटलेलं राजकारण किंवा स्वार्थी राजकारण याच्याकडे पाहता त्या माता भगिनींची काही फार चूक नाही, पण त्यांची अपेक्षा आहे की माझा मुलगा राजकारणात न जाता एखाद्या शासकीय नोकरी करावी, त्यानं त्याचं कुटुंब बघावं. तर नवीन माता भगिनींना तुम्ही काय संदेश द्याल की समाजात प्रत्येक घटकामध्ये आपली जबाबदारी आहे. जिजाऊंनी शिवबांना स्वराज्य तयार करायला सांगितलं, तर ह्या माता भगिनींनी सुद्धा अलीकडच्या आपल्या मुलाला सामाजिक जबाबदारी देत असताना घरातूनच शिकवण झाली पाहिजे. याबद्दल काय सांगाल? नक्कीच तो तर आदर्श आपलं जग घेते. जिजाऊंचा शिवरायांच्या बरोबर झालेला सगळा विषय आणि त्यामुळं झालेलं आपलं स्वराज्य, नक्कीच तो आदर्श समोर ठेवून मी म्हणतो माता भगिनींनी आपल्या मुलांना लहानपणीच तसे विषय आणि ते प्रसंग सांगावेत आणि त्याला वेळोवेळी पावलोपावली येणाऱ्या अडचणींवर त्या प्रसंगांचा दाखला द्यावा. आज हा विषय तर करता येईलच. राजकारणात सगळेच माणसं वाईट नाही आहेत, कुठेतरी थोड्या प्रवृत्ती अशा आहेत, स्वार्थी प्रवृत्ती आहेत. त्यामुळे प्रचंड पुढचं राजकारण किंवा जे काही राजकारण आहे आज आपण गेले 2.5 वर्ष बघतोय, नागरिकांच्या दृष्टिकोनातून कुठलाही प्रश्न सोडवला जात नाही आहे. प्रत्येक पक्ष आपली तुंबडी भरायसाठी तिथे चालू आहे आणि या लोकांना डोक्यावर घेतले ते मीडियाने घेतलेलं आहे. म्हणजे आज बातम्या बघितल्या की आपल्याला आज हे असे म्हणले ते तसे म्हणले, याच्याशिवाय दुसरं काही नाही आहे. तर कुठंतरी आपल्या मुलाला राजकारणात घालणे हा विषय नसतो शिंदेसाहेब. त्या मुलाची स्वतःची जी वैचारिक पातळी असते त्याच्या अनुषंगाने त्याची जी वाढ राजकारणाच्या बद्दल होईल किंवा राजकारणात त्यानं जसा किंवा त्याचा एक आदर्श असेल कोणतरी. आज प्रत्येकाचा आदर्श आहे. सांगलीत बरेच जण वसंतराव दादांचा आदर्श घेऊन राजकारणात आले, काही जण वेगवेगळ्या प्रदेशातून घेऊन राजकारणात आले. तर आपल्या मुलाला देखील एका ठराविक वेळी तो कुठेतरी हायस्कूलला जात असताना, शाळेत जात असताना जेव्हा एखाद्या राजकारणी व्यक्तीशी त्याचे संबंध येईल, एखाद्या चांगल्या व्यक्तीशी त्याचा संबंध येईल, त्यावेळी त्याला त्याच्याबद्दल जी भावना वाटेल कदाचित तो तिकडे डायव्हर्ट होऊ शकतो. घरातले आई आणि वडील किंवा माता भगिनी हे त्याला चांगलं काय आणि वाईट काय ह्याचा मात्र दाखला एका ठराविक कालावधीनंतर त्याला देणं हे गरजेचंच आहे. तो तुम्हाला ज्यावेळी प्रश्न विचारतो की राजकारण म्हणजे काय आणि विधानसभेची निवडणूक म्हणजे काय आणि लोकसभेची निवडणूक काय, त्यावेळी मात्र तुमच्यातला तो मार्गदर्शक जागा झाला पाहिजे. आणि हे राजकारण कसं आहे, राजकारण ही खरं तर ही खुर्ची ही तशी ह्याची आहे, जे आपण म्हणतो ना विषयाची खुर्ची आहे. झालं तर चांगलं तुमच्यामुळं, झालं चांगलं तर तुमच्यामुळं नसतं, पण वाईट झालं तर हे पूर्ण तुमच्यामुळं झालं, हा कुठेतरी विषय असतो. आणि मला वाटते राजकारणात पडत असताना आजकाल आजच्या पिढीला घरातला कुठेतरी राजकीय वारसा येतोय का किंवा त्याला आहे का हे न बघता एखाद्याची जर खरोखर इच्छा आहे की राजकारण करत करत मी राजकारण 10% करीन, 90% समाजकारण करीन, तोच राजकारणी म्हणूया नको म्हणूया, तो नेता म्हणूया, समाज उपयोगी नेताच इथून पुढं मला वाटते सगळ्या ह्याच्यावर जनतेवर राज्य करेल असं मला वाटते. आज सोशल मीडियाच्या अनुषंगानं आज खूप जागरूक समाज झालेला आहे. नागरिक हे सगळं बघतंय. गेल्या 2.5 वर्षातला खेळ जो महाराष्ट्रात चाललेला आहे हे नागरिकांनी बघितलेला आहे. फक्त आज त्याची वेळ येणार आहे आणि त्यावेळी तो ज्यावेळी हे करेल त्यावेळी हा जो खेळ घडवून आणला आहे
त्या लोकांना मला वाटते कुठेतरी नक्कीच त्यांची चूक समजेल असं मला वाटते. आणि आई वडील माता भगिनींचं हे सदैव कार्य आहे एका ठराविक कालावधीनंतर आपल्या पाल्याला हे शिक्षण आणि हे मार्गदर्शन देणं. आणि तो कुठं जातोय, सहलीला चाललाय तर त्याच्यावर अविश्वास दाखवू नका, त्याच्यावर तुमचा 100% विश्वास पाहिजे. हे जेव्हा त्याला कळेल त्यावेळी तो सहलीला गेला तर तो व्यवस्थितच सहलीला जाऊन घरी परत येईल, कुठलंही वाईट काम तो करणार नाही. पण कुणाचं तरी ऐकून त्याच्यावरचा विश्वास ढळू देऊ नका, कारण जे विश्वास मुलाच्यात आणि आई वडिलांच्यात एकमेकावर विश्वास आहे तो विश्वास कुणाच्या तरी शेजारा पाजाराच्या सांगण्यामुळे ढळू देऊ नका. त्याची खातर जमा करून घ्या आणि मग त्याला तुम्ही मार्गदर्शन करायला सुरू करा. पहिल्यांदाच तो जर ट्रिपला चाललाय, शिंदेसाहेब म्हणाले, तर त्याला जा, तू आनंदानं जा आणि तू 2 दिवस 4 दिवस मित्रांच्या बरोबर, त्याचबरोबर त्याची सोबती कोण आहेत, त्याची संगत कोणाशी आहे याच्याकडे देखील आपलं लक्ष असणं खूप गरजेचं असं मला वाटतं. आणि नक्कीच तो तुमच्या विश्वासाला सार्थ ठरवून दाखल असं मला वाटतं. खूपच छान आपल्या सर गप्पा रंगायला लागलेत. सगळे विषय झाले, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, समाजकारण, त्याच्याबरोबर राजकारण, ह्या सगळ्याच गोष्टी आल्या. आपण म्हटलं की आपुलकीचा कट्टा म्हणजे इथं मनमुराद गप्पा मारायच्या. तर मी माझ्या मते सर्व महिलांच्या वतीनं विचारू इच्छिते तुम्हाला की तुम्ही जो हा काही बचपन से पचपन तकचा तुमचा प्रवास सांगितलात, तर या प्रवासातलं म्हणतात ना, यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एका स्त्रीचा हात असतो, तर तुम्ही याचं श्रेय कुणाला द्याल? तसा अवघड प्रश्न विचारला. घरात आई आणि बायको पण आहे. तर मला वाटतंय लहानपणापासून मी इंजिनियर होईपर्यंत आणि माझं लग्न होईपर्यंत माझी आई आहे आणि आई ही शेवटपर्यंत असणारच आहे. पण तेवढाच माझा म्हणजे माझ्या मागं खंबीरपणे उभा राहिलेली माझी पत्नी पण आहे, राजश्री. तिनं कुठेही कधी मला कुठल्याही बाबतीत नक्की जिथं मला कुठंतरी तिला वाटलं की हे कुठंतरी चुकीचं होतंय त्यावेळी तिनं मला नक्कीच दटवलेलं आहे. तिथं तिनं उपदेश दिलेला आहे आणि तिचा उपदेश, तिचा तो ऑर्डर्स मी शिरसावंदे मानून तिथं मी थांबलेलो आहे. आणि या वाट्यात मला वाटतं त्या दोघींचा खूप मोलाचा हात आहे. आणि प्रत्येक नक्कीच यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात हा असतोच, त्याला कुठलंही हे नाही. अतिशय समतोल आणि योग्य किंवा तुमच्या मनापासून आलेलं सर तुम्ही उत्तर दिलं. त्याच प्रश्नाला अनुसरून आणखीन एक विचारते. बचपन से पचपन तक जे तुम्ही सांगितलं किंवा शाळेतला धाक सांगितलात, आत्ता तुमचा राजकीय धाक जो असेल, तर तुमच्या आयुष्यातला तुमचा बचपनमधला आईचा धाक तुम्हाला बरा वाटत होता की आता 55मधला बायकोचा धाक बरा वाटतो? नाही, निश्चितच आईचाच धाक बरा वाटत होता. नाही, आईचा धाक म्हणजे खरंच आज टीव्हीमुळे आज 12-12 वाजेपर्यंत आपण झोपत नाही आहे. खरं त्यावेळची दिनचर्या अशी होती की 5ला शाळेतून घरी यायचं, 5 ते 6 खेळ करायचा, खेळ झाल्यानंतर हातपाय तोंड धुवून तुळशीसमोर शुभंकरोती म्हणायचं आणि अभ्यासाला बसायचं. 9च्या दरम्यान स्वयंपाक होत होता आईचा, आणि जेवायचं आणि झोपायचं. 9-9:30ला आपण झोपी जात होतो. सकाळी वेळच्या वेळी शाळेला 7ला जायचं म्हणून आपण उठून सकाळचा अभ्यास करून 10:30ची शाळेला जात होतो. हे रुटीन खूप चांगलं होतं आणि नक्कीच त्यावेळी तो आईचा धाक होता. एखाद्या वेळेस खेळ जास्त वेळ ग्राउंडवर राहिलं तर ती हातात काठी घेऊन ग्राउंडवर येत होती की चला घरी म्हणून. आणि आता जो बायकोचा धाक आहे तो देखील आज जेव्हा माणूस व्यवसायात असतो त्यावेळी निश्चित तसा देखील बायकोचा धाक असणं हे प्रत्येक व्यावसायिकाला आवश्यक आहे असं मला वाटतं. नक्कीच खूप छान पद्धतीनं सांगितलात सर. कारण कितीही म्हणजे हास्यविनोद असा अजिबातच नाही, मनापासून विचारलेला प्रश्न होता आणि त्याचं मनापासून सर उत्तर दिलं तुम्ही. कारण लहानपणात जे आपल्यावर संस्कार होतात ते संस्कार म्हणजे धाक असं नाहीच आहे, पण त्यामुळं माणूस घडतो. आणि यशस्वी ज्या वेळेला तुम्ही होताय, ज्या वेळेला सौ तुमच्याबरोबर आहेत, व्यवसाय असू दे किंवा नोकरी असू दे, तुमची आर्थिकता सांभाळणं ही तिची जबाबदारी असते. त्यामुळं तिचा तो एक पडद्याआडचा धाक हा नक्कीच असतो. सर, बांधकाम क्षेत्रात तुम्ही काम करताय, इतर कुटुंबांची इतकी घरं बांधून देता, म्हणजे प्रत्येकाच्या मनातलं, म्हणजे प्रत्येक महिलेच्या किंवा कुठल्याही कुटुंबाच्या मनातलं एक स्वप्न असतं की त्यांचं घर. तर अशा अनेक कुटुंबाची तुम्ही जी घरं बांधून दिलात त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघताना तुम्हाला काय वाटतं?
नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजेच आमचं यश असतं. आणि किती फ्लॅटचे आर्थिक स्वरूपात पैसे घेतले तर ते काही मॅटर करत नाहीत. ज्यावेळी तो वास्तुशांतीला आम्हाला बोलवतो आणि तो त्यावेळी जो काही त्याचा स्वप्नपूर्तीचा आनंद त्यांच्या दोघा नवरा बायकोच्या चेहऱ्यावर असतो तर तो आम्हाला खरं क्रेडिट देऊन जातो. व्यवसाय हा होत असतो, त्याच्या जागी असतो. पण आज सांगायचं म्हणजे हे जी घरं मी बांधलेली आहे इथं कुठंही त्या कुटुंबाशी माझा कल झालेला नाही आहे. थोडंसं त्यांच्या कलानं मी घेतलं, थोडंसं 2 पैसे आपली पदरमोड केली किंवा थोडं प्रॉफिटमध्ये विषय कमी केला. खरं त्यांचं जे काही ॲडिशनल मागणं होतं ते मी करून दिलेलं आहे आणि कुणालाही मी शक्यतो दुखवत नाही. आणि त्या माध्यमातून मला आज प्रत्येक ठिकाणी आज 10 वर्ष झालं तरी मला ते त्यांच्या कार्यक्रमाला आवर्जून बोलवतात आणि हेच मी कमवलेलं आहे. तर बऱ्याच ठिकाणी असं वाटतं की अपार्टमेंट बांधून दिली की परत त्या अपार्टमेंटमध्ये जायला तयार नसतं. पण आज मी हक्कानं तिथं जातो. आज मला त्या प्रत्येक कार्यक्रमाला बोलवलं जातं. त्यामुळं मला वाटतं हे त्यांची स्वप्नपूर्ती मी गेली 15 वर्ष 20 वर्ष करत आलो आहे. कॉन्ट्रॅक्टिंगच्या माध्यमातून घरं बांधली, त्या माध्यमातून असेल किंवा आज डेव्हलपिंगच्या माध्यमातून अपार्टमेंट फ्लॅट्स मी ज्यांना दिले तर आज ती लोक त्यांनी मला त्यांच्या कार्यक्रमाला बोलवणं म्हणजे मी काहीतरी त्यांची स्वप्नपूर्ती करू शकले असं मला वाटतं आणि तो आनंद खरोखर चांगल्या पद्धतीचा. सर, तुम्ही व्यवसायाच्या माध्यमातून किंवा सामाजिक बांधिलकीतून जे हे ऋणानुबंध तयार केलेत, नवीन पिढीला काय सजेस्ट कराल? तुम्ही आर्थिकता पाहिली नाही पण नातेसंबंध जपले. घर बांधून झालं तरी 10 वर्षांना आज इथची लोक तुम्हाला विचारतात किंवा ते तुमचे संबंध तयार झाले. नवीन पिढीसाठी काय उपदेश द्याल? नक्कीच नवीन पिढीनं जे तुम्ही आज आपण दाखले देतो की नेहमी खरं बोलावं, खोटं बोलू नये किंवा एखादी प्रगती साधत असताना शॉर्टकट घेऊ नये. ती प्रगती ही हळूहळूच चांगली होते आणि घट्ट होते. शॉर्टकट गेला तर कुठेतरी परत ते घसरायचा शक्यता चान्स असतो. दुसरी गोष्ट, एखादा व्यवसाय करत असताना काही लोक आज त्याचा विपर्यास करतील, अंथरून बघूनच पाय पसरावेत असं या मताचं मी आहे. काही लोकांनी मध्ये एक विषय आणला होता की आपले पाय लांब करता येईल तेवढं अंथरून वाढवत चला. मला वाटतं ते कुठंतरी मला रुचत नाही आहे. काही लोकांना रुचत असेल तर त्यांचं मत असेल. पण मला वाटतं मी आता असे तुम्ही लोकांनी असे दाखले ऐकले असतील की ज्या लोकांनी अंथरुणाच्या बाहेर पाय काढले त्या लोकांचा विषय थोडासा अडचणीत आलेला आहे. मी हा सल्ला देईन नवीन व्यावसायिकांना, तुम्ही अंथरून बघून सुरुवातीला पाय पसरा आणि पाय आणि अंथरून दोन्ही एकाच वेळी वाढवत चला असं मी त्यांना सांगेन. तर सातत्य, चिकाटी, त्यातलं ज्ञान व्यवसायातलं आणि परिस्थितीला बघून आणि काळाप्रमाणे जर बदल करण्याची तुमची क्षमता असेल तर तुम्ही कुठल्याही व्यवसायात मागं पडू शकणार नाही असं मला वाटतं. काळ हा फार फास्ट बदलायला लागलेला आहे. कालची गोष्ट आज राहिलेली नाही आहे. थोडंसं याचं एक उदाहरण देतो. आज तो सुपरस्टार आहे, तो आज लोकनायक आहे, तो आज म्हणजे बॉलिवूडचा स्टार आहे, होता, आहे आणि राहील अशी जी अवस्था आहे. तो अमिताभ बच्चन, तो माणसानं जो काळाला ॲक्सेप्ट केले ना, तो आज काळानुसार जो बदलायला लागलेला आहे. तर मला वाटतं तो आदर्श या लोकांनी नक्की घ्यावा. त्यांचे आदर्श कदाचित आज बॉलिवूडमधले वेगळे हिरो आहेत, पण बच्चनचा आदर्श जर कोण नवीन पिढीला मुलगा घेईल आणि त्यानं थोडंसं मागं जाऊन त्याची पानं चाळून बघावीत की तो देखील जवान होता, तो देखील ॲग्री यंग मॅन होता, पण आज तो ॲग्री यंग मॅनचं त्यानं कसं ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे. आज नवरत्न तेलाची सुद्धा तो ॲडव्हर्टाईज करतोय, जो एकेकाळी त्या काळी त्याच्या 40-40, 50-50 लाख एका पिक्चरचं मानधन घेत होता आणि त्यानं किती बदल आपल्यात घडवला. आज मला वाटतंय त्याच्या वयाचा कुठलाही जुना बॉलिवूड स्टार आपल्याला दिसत नाही आहे आणि त्याचं इन्कम आज म्हणजे आज एक चांगलं कन्सिडरेबल इन्कम आहे. नाहीतर आज 78 वयात आपण रिटायरमेंटच्या गोष्टी करतो. मी म्हणतो 60-62 वयच रिटायरमेंटच्या, पण ती व्यक्ती आज काळानुसार बदलत चालली आहे, रोज बदलते आहे आणि म्हणून ती आज इथे टिकून आहे. तो आदर्श मला वाटतंय सगळ्यांनी घ्यावा, नवीन पिढीने देखील घ्यावा आणि काळानुसार बदलणं काय असतं तर याच्यासाठी बच्चनची 4 पानं त्यांनी चाळून बघावीत असं मला एक वाटतं. हा, निश्चितच तुम्ही आपल्या व्यवसायाला दैवत मानून व्यवसायात लाभ असावा पण लोभ नसावा या उक्तीप्रमाणे वागत गेलात
आणि विश्वास निर्माण केला. आणि ज्यावेळी एखाद्या व्यवसायात आपण विश्वास निर्माण करतो त्यावेळी आपुलकी ही मागावी लागत नाही, ती आपोआपच मिळत असते. आणि आमच्या सांगलीकरांसाठी सुद्धा आपण क्रेडाईसारख्या एका मोठ्या संघटनेच्या सहसचिव पदावर काम करतात, हे आमच्यासाठी भूषणावह आहेच. तर मुलांनी सुद्धा आपल्या क्षेत्रात काम करत असताना अशीच उंची गाठावी यासाठी ध्येय निश्चित करून जावं हे आपण सांगितलं. पण त्या ध्येयाप्रती वाटचाल करत असताना जर अपयश आलंच तर नेमकं काय करावं किंवा सावरावं कसं हे थोडंसं सांग. अपयश येण्याची अनेक कारणं असू शकतील. पहिली गोष्ट, आयुष्य हा प्रवास आहे, ही स्पर्धा नाही आहे. ही कुठंतरी पहिला आपण सुरुवात केली पाहिजे. आणि स्पर्धा असलीच तर ती स्वतःशी पाहिजे, दुसऱ्याची स्पर्धा असू नये. यात तुमचे बरेचसे प्रश्न सुटत आहेत. तुम्ही अपयशाच्या मार्गावर जाऊ शकत नाही असं मी म्हणतो. जेव्हा तुम्ही एखाद्याची स्पर्धा करत असता, त्याचं असं आहे म्हणून माझं असं पाहिजे, इथं कुठेतरी तुमचे मग मिसकॅल्क्युलेशन व्हायला चालू होतात. आज माता भगिनींच्या बाबतीत देखील आज शेजारणीनं टीव्ही घेतला, माझ्या टीव्हीने तिचा 1.5 लाखाचा आहे, माझा 50,000चा आहे, मला पण 1.5 लाखाचाच पाहिजे. हे कुठेतरी नवऱ्याच्या मागे तुम्ही बनवून लावत असता. ही स्पर्धा नको आहे. आज त्या टीव्हीत पण ती सिरियल दिसणार आहे, 50,000च्या टीव्हीत पण तीच दिसणार आहे. आपली आर्थिक परिस्थिती काय आहे, आपण त्या आपल्या नवऱ्यावर किती आर्थिक बोजा टाकायचा. आणि कुठेतरी निरर्थक हव्यासाच्या मागे जाऊन आपलंच आर्थिक हे समीकरण बिघडून घ्यायचं का. बरोबर, ह्या गोष्टी आपणच करत असतो. म्हणून हा प्रवास आहे, आयुष्य हा प्रवास आहे. आणि ह्यात आनंदी कसं राहायचं आणि काय केल्यानं आनंदी राहतं, हे आनंद हा आपल्याच हातात आहे. आपण आनंदी कसं राहायचं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. आपण स्वतः आनंद स्वरूपच आहोत. आनंद हा दुसरा बाहेर कुठेही नाही आहे. आणि कुठेही बाहेर जाऊन जिवंत माणसात जो परमेश्वर आहे तो कुठं मूर्तीपूजेत किंवा कुठं एखाद्या मंदिरात नाही आहे. मंदिरात तुम्ही जात असताना एखाद्या गरजूला, जिवंत माणसाला, एखाद्या जिवंत प्राण्याला कुठं अडचण असेल तर तिथं जेव्हा मदत करताय त्यावेळी ते पुढं जाऊन त्या मंदिरापर्यंत जाण्याची तुम्हाला गरज नाही. इथंच तुम्ही परमेश्वराला भेटलाय, इथंच तुमची पूजा साध्य झालेली आहे असं मला वाटतंय. तर नवीन पिढीला मी म्हणतो थोडक्यात हाच की म्हणजे आपल्या कॅपॅसिटीच्या बाहेर अपेक्षा ठेवू नका, पण प्रगती कॅपॅसिटीच्या बाहेर करणार हेच ध्येय ठेवा. आणि मला वाटतं त्या माध्यमातून तुम्ही नक्कीच कुठंतरी या अपयशाच्या मार्गावर जाणार नाही आणि तुम्हाला अपयशच येणार नाही असं मला वाटतंय. त्यामुळे हव्यास सोडून द्या आणि स्वार्थी जगू नका अजिबात. निस्वार्थपणे जे काही व्यवसाय करताय ते करा. व्यवसाय करत असताना जे तुमचे साथीदार आहेत, जे कामगार तुमच्या व्यवसायाला लागणार आहे ते तुमचं कुटुंब आहे असं समजा. कामगाराला तो कामगार असेल, मी मालक आहे ही भावना कुठंच नको आहे. बघा नुसतं असं करून तुमच्या व्यवसायाला तो कामगार जेव्हा अरे मालक माझ्यावर एवढा विश्वास टाकतो म्हणजे तो तुम्हाला दुप्पट विश्वासानं तुमचा व्यवसाय करतो. आणि ही जी देणे घेणं आहे, गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे चांगल्या माध्यमातून, ही कुठेतरी मला वाटते तुम्हाला व्यवसायाला एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवते. ते तसं वातावरण, कौटुंबिक वातावरण आपल्या ऑफिसमध्ये असेल, आपल्या व्यवसाय ठिकाणी, आपल्या फॅक्टरीमध्ये असेल, जे पाहिजे असेल. ह्याचं एक आणखी चांगलं उदाहरण देतो. आज मगरपट्टा सिटी जी पुण्यात झालेली आहे गेल्या 15-20 वर्षात, प्रचंड मोठं जवळपास 680 एकरवर झालेली ती सिटी आहे हडपसर रोडला. तर आज त्याचे जे मालक आहेत सतीशदादा मगर, आज ते देखील क्रेडाईचे नॅशनल चेअरमन होते. तर आज देखील परवा त्यांनी कार्यक्रम घेतला. संपूर्ण मगरपट्टा सिटीमधले सगळे लोक आज त्यांच्या एका हाकेवर रस्त्यावर आले होते. तर ही जी आपुलकीची भावना आहे, आज त्या माणसानं जे कमवलं त्या माणसानं आपल्यासोबत त्या शेतकऱ्यांना देखील मोठं केलं. आणि ह्याचे दाखला आज एक चांगलं जॉईंट व्हेंचर रिअल इस्टेटमधलं, भारतातलं चांगलं जॉईंट व्हेंचर म्हणून मगरपट्टा सिटीकडे बघितलं जातं. आणि त्याच धर्तीवर आज दादांची 2 साईट चालू आहेत. नांदेड सिटी एक चालू आहे तुमच्या वारजे हे सिंहगड रोडला. तर तुम्ही स्वतः व्यवसाय करत असताना तुमच्या सोबत त्या माणसांना देखील तुमच्या सोबत घेतलं पाहिजे. फक्त आपण एकटं वर जायला बघू नका. तिथं तुम्हाला अपयश येण्याची नक्कीच शक्यता म्हणजे हे करता येत नाही, शक्यता येणार. बरोबर आहे, अगदी बरोबर सर. आईचे आशीर्वाद, पत्नीशी सुसंवाद, मुलांशी प्रेमळपणा, सहकार्यांशी जिव्हाळा आणि इथं मित्रमंडळींप्रती प्रेम, आदर
या सगळ्या गोष्टींनीच माणूस जीवनामध्ये यशस्वी होत असतो आणि एक स्वतः आत्मानंदाची अनुभूती घेत असतो. असा आध्यात्मिक संदेशसुद्धा आपल्याशी बोलून मिळाला, त्याबद्दल धन्यवाद. आपल्या आपुलकीचा कट्टा या शुभारंभाच्या पहिल्याच भागामध्ये सर आपण आलात, आपले विचार आमच्या सर्वांपर्यंत पोहोचवलेत आणि मनमुराद गप्पाही आपण मारल्या. त्यामुळं आमच्या सर्वांकडून खूप खूप आभार. आपण लवकरच नवीन विषय घेऊन पुन्हा भेटूया आपुलकीच्या कट्ट्यावर नवीन विषयासहित. धन्यवाद. धन्यवाद.